तर उद्धव ठाकरे निवडणूक आल्यावर भावनिक बोलतात असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। मोदींनी 75 आश्वासनं दिली आणि ती पूर्ण देखील केली असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। तर गिरणी कामगारांच्या नावावर राजकारण करून घरं देऊ शकले नाही अशी टीका देखील उद्धव ठाकरेंवरती देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। जी इतके वर्ष मुंबई महानगरपालिका तुम्ही चालवली, तुम्हाला या गरीब माणसाची आठवण का आली नाही? या दक्षिण मुंबईतला माझा गरीब मुंबईकर हा वसई विरारच्या पलीकडे का गेला याचं उत्तर कधीतरी तुम्हाला द्यावं लागेल। निवडणुका आल्या की भावनिक बोलायचं। त्या भाषणामध्ये म्हणाले आधी नरेंद्र मोदींना विचारा त्यांनी दिलेल्या आश्वासनाचं काय झालं। अरे नरेंद्र मोदी त्या व्यक्तीचं नाव आहे ज्याने 2019 साली 75 आश्वासनं दिली होती आणि त्याचा लेखाजोखा सादर केला आणि सगळी 75 आश्वासनं पूर्ण करण्याचं काम हे मोदीजींनी केलं। ज्यांना तुम्ही या ठिकाणून बाहेर काढलं, ज्या गिरणी कामगारांच्या नावावर या ठिकाणी इतकं मोठं राजकारण केलं, पण त्या गिरणी कामगारांना तुम्ही घरं देऊ शकला नाहीत। मुंबईच्या इतिहासात ही सगळी कामं आपण करू शकलो। माझा सवाल उद्धवजींना आहे, उद्धवजी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये किंवा या राजकीय आयुष्यामध्ये मुंबई करता केलेलं एक आयकॉनिक काम दाखवा। 2.5 वर्ष तुम्ही मुख्यमंत्री होतात, त्या 2.5 वर्षामध्ये माझा परिवार माझी जबाबदारी, माझं कुटुंब माझी जबाबदारी, इतरांचं कुटुंब मोदींची जबाबदारी, अशा प्रकारेच तुम्ही वागलात। सामान्य मुंबईकराला तुम्ही काहीच दिलं नाही।